बेभान होती महाराजांची कीर्ती बेभान भल्या भल्यानं फुटलाय घामा याला कोण घालिले सना दरबारी पुस्ती बेगमा बळबेग म्हणजे आली आदिलशाची आई बरकर नजर येते तिच्या अंगार दरबार झाला गप्पगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार तितक्यात आदम एक सरदार उठला आणि म्हणाला हम लेंगे शिवाजी को अन्नदाने विडा उचलला नाव त्याचा अफजल खाना नाव त्याचा अफजल खाना तिला जागतात शैताना खान बोला छाती को पुन्हा ती दूर टक्क शुभाला कौतिक झाले दरबार कौतिक झाले दरबार खान निघाला मोठ्या गुरमीत त्याची फौज लय बक्कर अंगी द्या हत्तीचा पर नारा कापे चढतर त्याची गाव लुटली त्या उद्ध्वस्त केली कोण रोखणार आहे वादळ आता शुभाचं काय खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला प्रताप जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खानाला कसा तोपणार जिद्द्यात पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे आपला जीव मोलाचा महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचे सैन्य आपट आहे त्याच्या समोर आपल्या टिकवलं अवघड आहे रायबा काय म्हणतात महासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजाचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर या मराठी मुलगाचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी व्यर्थ पण या मराठी मुलग्याचा स्वाभिमान जाता कामा नये अशा वाघिणीचा देव ठेवा गनिमाना डोक्यात ठेचावा डोक्यात गनिमी कावा भेटीचा घडला सांगावा प्रतापगडावर आनंद भेटीचा सांगावा खानानं हसत कबूल केला दिवस ठरल्याप्रमाणे या प्रतापगडाच्या पायथ्याशी खाना आला बेगुमान नाही तसं शिवाजीराजाच्या क्रांतीची काय कल्पना करील युक्तीची काय कल्पना करील युक्तीची महाराज जीवा महाल आले राजूवा काय म्हणतोय खानाला खात्री पटली काय की आपण घाबरला छान आम्हाला पण हेच हवं होतं महाराज आजच्या भेटीचं काय करायचं पंतांकडून निरोप पाठवा आमची तब्येत जर अस्वस्थ आहे उद्या दुपारची वेळ ठरवा त्याला वाटू दे की त्याच्या भीतीपोटी आपण भेटायचे टाळतोय खानाच्या भेटीसाठी शनीला शामियाना उभारला होता शामियाना उभारला खान दौलत डुलत आला राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ